राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, आत्या श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, अलंकावती पुण्यभूमि भवेता ते नांद राजा तया गीता करो मा पुण्यराजे, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, प्रतिष्ठान दिव्य पदार्थाचा निवासी, सदा प्रिय तो सज्जना वैष्णवासी, हरे भक्ती लागून तारी समस्कार, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथासी, वसुदेव सुतं देवकी कंसचाणूरमर्दनं, देवकी प्रेमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु, गुरुरे ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुरे साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः, पुंडलिकावल्य विठ्ठल श्री नामदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, वासुदेव हरि संसार संगे बहुसीन लोमी, कृपालि जय रघुराज स्वामी, परे लब्ध माझे साधरेना, तुझवीन रामा मज कंठवीना, पंढरीनाथ भगवान की जय, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते, वक्रतुंड महाकाय सूर्यासकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, श्री गणेशाय नमः. निघत नाही आवाज नाही, नुसता आवाज नाही. श्री स्वामित्र मने रघुनाथा, तू सूक्ष्म बुद्धी अति तीक्ष्णता, ज्ञान ज्ञाये परमात्मा स्वभावता परिपूर्ण तू, प्रथम नमन करुणी गणनाथा,
उमा शंकराची सुता चरणावरती ठेवूनिया माता साष्टांग्याचा दंडवत दुसरे वंदो शारदा जिथे चतुरनाथी आत्मदा वागदिते पाविले सदा तिच्या चरण वेदा दंडवत आता नमो देव प्रमाण जे जे पुण्य पावन प्रसन्न होऊया श्रुते जन त्या माली नमन दंडवत आईचे नमन करोनिया सकळ हरे कथा बोले बोबल्या बोला आदयान मरोनिया पुऱ्या चालवी सकळा नामा म्हणे पुंडलिकावरती वैष्णव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। प्रथम नमन गौरी पुत्र गणेशाला नमस्कार करून आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा त्याला सुद्धा नमस्कार करून साधू संतांना ऋषी लोकांना नमस्कार करून सुरते मंडळाला नमस्कार करून कथेला सुरुवात। कथा भाग अशी आहे आपण रात्री प्रभू रामचंद्रान पूर्ण आपल्या हृदयावर सगळं आपल्या जीवावर मनुष्य जन्मल्यापासून तर मनुष्य वृद्धपणे म्हणजे म्हातार माणूस व्हायपर्यंत किंवा माणूस मरेपर्यंत काय काय आपण साध्य करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे साध्य आपल्याला बालपणापासून तर म्हातारेपणापर्यंत सांगितलं। आता मात्र त्या ठिकाणी मात्र ऋषी प्रभू रामचंद्राला चरण आलेला आहे म्हणतो हे प्रभू रामचंद्रा सगळ्या जगाचा चालक मालक असणारा तुझे अशी त्या ठिकाणी विनंती करायला ज्ञात्या माझे ज्ञान वरिष्ठ त्याचा अनुभव जो चोखटा क तुझ माझे दिशे प्रगट वैराग्य उद्भट ज्ञान गर्भा। हो माणसाकडे किती ज्ञान असत किती संपत्ती असत किती इष्ट असत पण मनुष्य देवापेक्षा लहान माणसाजवळ किती ज्ञान असू द्या पण देवापेक्षा माणूस लहान आहे। कधी त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणारा देव आहे म्हणून तो ऋषी त्या प्रभू रामचंद्राला हात जोडला सांगेल वैराग्य जे ज्ञान संगर्भ तोचे ज्ञानाचा समारंभ वैराग्य विना ज्ञान दुर्लभ ते तुझ सुलभ स्वभावता। हो हे ज्ञान आहे ज्ञान ज्ञान कोणाजवळ म्हणतात वैराग्याजवळ ज्यानं वैराग्य केला। आताच आपल्या रामदास स्वामी सांगतो संसार संगे बहुची मधुर आणि कृपा करेले रघुराज स्वामी। जोपर्यंत आपण संसाराचा त्याग करत नाही तोपर्यंत आपल्याला वैराग्य प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या ज्ञानाचा वीज सापडत नाही त्याचं वर्णन सांगितलं। जैसा शुक्र व्यास सुतान जन्मापासून स्वभाव मुक्त तैसा तितो रघुनाथ प्राप्त परमार्थ स्वभावी। हो व्यासाचं वर्णन केलं या ठिकाणी। व्यास जन्माला आल्यापासून कसे होते म्हणजे वैराग्य मूर्तिमंत होते वैराग्य व्यासानं अनेक प्रकारचे मोठमोठे ग्रंथ लिहिले ज्ञान त्याला जन्मताच ज्ञान होतं जसे हनुमंतराय जन्मतानीच ब्रह्मचारी तसे म्हणले प्रभू रामचंद्रा तूही सुद्धा जन्मतानीच तुला सगळं ज्ञान आहे असं त्याचं वर्णन करायचं। त्या शुक्राचा ज्ञानार्थ विकल्प पावला घात तोच गुरुवाक्य निश्चित निज परमार्थ पाविला। हो अशा प्रकारे त्या शुक्राचा सुद्धा असणारा मात्र शुक्राचा जो गुरु असणारा तो अशा प्रकारचा घात पावलेला आहे तसा मात्र तू ज्ञान दे असं त्याचं वर्णन सांगेल। राम म्हणे ऋषीवर्या ऐकले वाक्य परम माया आचार्या ज्ञाता पावणे शुक्रवर्या विकल्प धरावया काय कारण। शुक्राचार्याला विकल्प अशा प्रकारचे याचं काय कारण आहे कशावरून आला असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ऋषी विचारायचे। त्या शुक्राचे समोळ कथा मजा सांगावे स्वामीनाथा ज्ञान पावने विकल्पतान
शुक्राच्या चित्ता वाणी कैसी. हो, बुडापासून अशा प्रकारची जी कथा आहे ती कथा मात्र मला सांगा, माणसानं कधी केलेली गुरुच्या तोंडानं ऐकून घेतलं पाहिजे. आपल्याला किती जर माहिती असेल पण गुरु शिवाय मात्र माणसाला अनुभव नाही, त्याचं वर्णन सांगायचं. तोचे विकल्प पुढते न कैशाने मावळला चित्ते, कैशाने पावला विश्रांती हे मज प्रति सांगावे. हो, कशापासून अशा प्रकारचा माणसाकडे विकल्प येतो, कशापासून माणसाच्या चित्तात बसतो ही मग समून कथा सांगा, त्याचं वर्णन सांगायचं. विश्वमित्र म्हणे श्रीरामान व्यासपुत्राचे ज्ञान गरिमा, अगाध विचाराची महिमा नाहीचे अनुपमे. अनेक प्रकारचं ज्ञान आहे, अनेक प्रकारचं त्याला मात्र सीमाने सांगण्याकरता असं त्याचं वर्णन सांगायचं. त्या शुक्राचा निज विचार त्या विचाराचे निज सारा, तुझं मी सांगेन साचार सविस्तर अवधारी. हो, त्याचं काय विचार आहे, काय ज्ञान गहन आहे, कशाला ऐकल्प झाला मित्र बुडापासून अशा प्रकारची कथा सांगतो. आता ती कथा तुम्ही ऐका, त्याचं वर्णन सांगायचं. जन्म स्वभावे शुक्र मुक्ता विवेक वैरागे परी भरिता, विश्व व्यासासन पुसत स्वच्छवानता निघता झाला. हो, व्यासाला त्याने विचारलं नाही आणि व्यासाला न विचारता मात्र तसाच निघला, असं त्याचं वर्णन सांगायचं. शुक्र न करिता पाणी ग्रहण न घेता संन्यास संपूर्ण, व्यासाशी न पुस्ताची जाणा निघाला पण सर्वस्वी. कोणाला विचारलं नाही, कोणाला त्या ठिकाणी मात्र विचारणार, आपणच आपल्या मताने निघला, त्याला गर्व आला, त्याचं वर्णन सांगायला लागेल. त्या शुक्राचे पूर्ण स्थिती देखोनी व्यासासे अति प्रीती, तेने सुखे शुक्रा प्रती पुत्र सक्ती दामितला. अशा प्रकारे म्हणतात त्या ठिकाणी मात्र जल कोणाला विचारणे त्या ठिकाणी गेला. आता दिल्यावर काय झालं पुढे आपला आहे पुत्र प्राप्तीचे व्यासाचे सुखान त्याचे पावया मुख, व्यासाशी अत्यंत हरिक ही गावक सुखाशी बरे. हो, अशा प्रकारे अनेक प्रकारचं त्या हरी झालेला आहे. आता माणसाच्या जर मुलानं अनेक प्रकारचं काम केलं तर माणसाला आनंद होईल का नाही, असा आनंद झाला त्याचं वर्णन सांगायचं. मे शुक्र नवे के देशे तो मे सर्वभूता निवासी, हे प्रचित्ते यावया व्यासासी वृक्ष त्याशी ओदिती. अशा प्रकारे त्याला प्रगती येण्यासाठी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी मात्र त्याचं चिंतन सांगू लागली, त्याचं वर्णन आहे. व्यास भाई पुत्र वचने वृक्ष वदते प्रतिवचने, तेने व्यास सुखावले वाणी पुत्र गमने उद्यम. पुत्रानं अशा प्रकारचं करण्यावर मात्र त्याला अनेक प्रकारचा आनंद झाला, त्याचं वर्णन सांगायला. शुक्र म्हणताचे जाणार वृक्ष देते आपण, तेने शुक्राचे परिपूर्णपण व्यासाशी पूर्ण कळवाले. हो, अशा प्रकारे मात्र वृक्ष काय करता, वृक्ष वाळवायचा तो वृक्ष वला करायचा असं पाहिल्याबरोबर मात्र या प्रचिती आली की खास मात्र अशा प्रकारचा आहे, पण गुणवाने असं त्याचं वर्णन सांगितलं. ऐसे असता पूर्णपणा त्या माझे विकल्पाचे विधान, मुख्यत्वे स्त्री वाक्याचे श्रवण तिने विकल्प पूर्ण श्री शुक्राशी. हो, आता विकल्प आला. आता विकल्प कसा आला तुम्ही आता ऐका पुढे. शुक्र स्त्रिया नाही देखीला दृष्टी, नाही स्त्रियांची घेतली भेटी, त्याची अनेक ते एकता गोष्टी विकल्प पोटी शुक्राच्या. हो, त्यानं कधी स्त्री पाहिली नाही, कधी स्त्री त्यानं भेटलाही नाही, पण विकल्प कसा आला त्याचं वर्णन आहे. आता ऐका. परमदा परम पार्थ पुसू आले रे गुरुत्वा बोले पडले, प्रमदा केवळ प्रमेदी घाली तिचे बोले विकल्प. आता माणसाला विकल्प कसा तयार होतो, माणसाला एकमेकाचा मात्र संशयावनी थोर माऊली नंबर आहे सांगतात. संशयावनी थोर अनेक नाही पाप गुण. माणसाला तुमचा एकमेकाचा संशय आला ना की त्या ठिकाणी विकल्प तयार होतो, त्याचं पाप त्याचं वर्णन सांगायचं.
क्रोधा प्रति परमार्था गुरुत्वा ते अनर्थ त्या अनर्थाचा निजघात श्री शुक्रकांत विकल्प. हो, माणसाकडे जर मात्र क्रोध असला तर त्या क्रोधाने काय होते म्हणतात अनेक प्रकारच्या माणसाला परमार्थ घडत नाही. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? लहानपणा देव देव म्हणून साखराचा रवा, असं त्याचं वर्णन सांगायचं. परमार्थ गुरुत्वाचा ते अनर्थ त्या अनर्थाचा ते घाता श्री शुक्रांत असे नांदत सावकाशी. अशा प्रकारे त्या ठिकाणी मात्र त्यात अनेक प्रकारचा जो माणसात आहे ना, तो मात्र घातक असतो, त्याचं आणि वर्णन सांगायचं. सिद्ध सरावरा प्रती नग्न अप्सरा स्नान करती शुक्र जाता आत्मस्थिती त्या सोयीच्या खेळती निर्लज्जपणे. आता पुढे एक सरोवर होतं आणि त्या सरोवरावर मात्र स्त्रिया होत्या आणि त्या स्त्रिया काय करत होत्या म्हणतात? स्नान करत होत्या. ते स्नान कसं करत होत्या? बरोबर, स्नान म्हणजे अशा करत होत्या नग्न अवस्थेमध्ये वस्त्र फिरून ठेवले आणि त्या ठिकाणी मात्र त्या काय करत होत्या? स्नान करत होत्या. आता स्नान करत असल्यावर काय झालं? त्या वाट्यानं हा चालला, त्याचं वर्णन सांगायचं. मांगणे व्यासेता देखते अप्सरा ते सलज्ज होते एक वस्त्राल करती एक बसते उदतांती. हो, आता ते मागून येताना ते व्यास पाहिजे. मागून येताना व्यास पाहिल्यावर काय झालं की त्याच्या त्या मनाला लागू लागल्या, पूर्ण त्याच्या मनाला त्या लाजू लागल्या. कोणी काय करू लागलं? आपली जे काया आहे काया झाकू लागली, कोणी आधी लोकू लागलं. पण व्यासाच्या मनात काहीच नाही, आपल्या मनात काहीच, पण दुसऱ्याच्या मनात जर विचार पाहिला तर काय होते त्याचं वर्णन. शुक्र तरुण नग्न गती न जाता अप्सरा न लाजती मेरे वृक्ष यांची आजेच्या स्थिती मजका लाजती दिवंगना. आणि पुढं कोण गेला? बाप लेख गेला, मागून तिथं बाप चालला म्हणतात, त्याला लाजू लागल्या. मग त्या ठिकाणी तुला रुची त्याला विचारायला लागला की बाबा त्याला लाजलं नाही, याला का लाजायला? असं म्हणून शुक्राच्या टाय त्याचे आसक्ती त्याचे निर्लज्ज अवयव धावते मिळे उर्दब नावडे चित्ती याला गेला जाते सो गर्गना. मी कसं आहे म्हणले माथारा पद महाराजावानी म्हणून मात्र अशा प्रकारचे निर्लज्ज म्हणून लाजायला केले आहेत. असं त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी तो त्या दोनचा संवाद चालला. अप्सरा भाऊ ह्या त्यांच्या पाशी पुसो जाओ व्यासाचा अभिप्राव तो प्रश्न परवाहो पुसतशी. आता या दोन्हीचा अशा प्रकारचा इतकंडवाद चाललेला आहे ते मात्र ते विचारायचे. आता आपण याचा दोन्हीचा काय करू? आपण हर्षदर्शक करू, असं त्याचं वर्णन. श्री शुक्राची कान आहे लाजल्या गते माझ्या लाजल्या ती कोणांती हे प्रमाण निश्चित आरती माझी प्रश्नयुक्ती सांगावी. आता माणसाला जर समजा पुढे एखादं जर आपल्याला जर समजा भांडण झालं, जर तो काही खरं खोटं जर करायचं तर आपल्याला काय करावं लागेल? विचारावं लागेल. मग अशा प्रकारे जाऊन विचारू लागला की बाबा तुम्ही ते समोर गेला त्या लाजल्याने मला का लाजल्या? माझा काय झालं तुला माहिती? ऐकोने व्यासाचे प्रश्नयुक्ती हसोने अप्सरा बोलते जैसे ज्याचे अंतरवृत्ती तैसे त्या प्रते बतांबी. म्हणून तुकोबाला सांगतात जैशी जयाची वासना आणि तैशी पूर्वी नारायण. आपल्या मनात जर लोकांसाठी जर आपल्या मनामध्ये जर मात्र कपट असेल ना तसं लोक दिसत असते म्हणतात. तसं त्या ठिकाणी म्हणू लागले आहे की बाबा तुझ्या मनात जसं आहे तसं तू दिसारी त्याचं वर्णन नाही. मोन्या तुझे ज्ञान भेदानुवृत्ते शुक्राशे सदा अभेद गते अभेदे लाजेचे अप्राप्ती भेदा प्रते लज्जा हो. तुझ्याकडे काय म्हणजे भेद आहे आणि त्याच्याकडे काय अभेद आहे. त्या कोणत्याच प्रकारचं हे आपलं तुपलं असं काहीच नाही त्याच्याकडे. तुपल्याकडे काय हे माझं आहे. जसं प्रभू भरताला आणि प्रभू रामचंद्राला माझं तर माझं आणि तुझं तर तुझं असं आणि जे माझं आहे ते मी तुझं
तसं मात्र झालं त्याचं वर्णन सांगा. शुक्रा भेद कैसा कळेला माझा भेद कुठे देखीला जेव्हा लज्जेचा प्रश्न केला तिने चिदाविला भेद तुझा. अरे बाबा तुला त्याचा भेद तुम्हाला कुठं कळाला माझा भेद तुम्हाला कुठं कळाला ज्यावेळेस ते सांगायला लागलेलं आहे ज्यावेळेस तुला अशा प्रकारचं माझं आणि तुझं वाटलं त्यावेळेसच मात्र आम्हाला ते कळालं असं त्याचं वर्णन सांगायचं. तुझा तेरे पुरुष भेद व्यक्ती याला घेतो केले प्रश्न युक्ती शुक्राचे सुषमा भेद गती तिरी पुरुष व्यक्ती देखे ना. हो अरे बाबा तुला स्त्री आणि पुरुष अशा प्रकारची दिसलेली आणि ज्याला मात्र आपली दोघांची समसमान जर असतील त्याला सगळं समसमान दिसते असं मात्र तुमच्याकडे स्त्री आणि पुरुष ऐशा कथा स्त्रियाचे वचन मे जाता व्यासा अज्ञान ऐसा शुक्राचे ज्ञानाभिमान अर्धही संपूर्ण प्रविष्टला. हो अशा प्रकारे माणसाकडे जर अशा प्रकारे ज्ञान आणि अज्ञान रात्री कोणाचं भांडण होतं ज्ञानाचं आणि अज्ञानाचं भांडण होतं रात्री आणि तसंच आपल्या दोघांचं झाले ज्ञान आणि अज्ञान या दोघीचं भांडण चालू त्याचं म्हणून सांगायचं. बाप स्त्री वाक्याची गाते ब्रह्मज्ञानाचे केली शांती विकल्प वाढविला चित्ती उठली स्मृती मी न्याता. हो अशा प्रकारे विकल्प वाढवला कोणी जर तिथून मारीन करत आलं ना त्याला मला बाप्पा तुला हात जोडतो बाप्पा जाय त्याला तुला मोठा आहे तुला बाप मोठा आहे तुझे माय मोठे तुम्ही सगळे मोठे बाबा मी लहान असं त्याचं वर्णन सांगितलं. मे ज्ञाता तो अज्ञान ऐसे ते स्फुरले स्फुरण ते थोने पळे ब्रह्मज्ञान ज्ञानाभिमान औरे दे. हो अशा प्रकारे माणसाकडे किती जर ज्ञान असत आणि माणसानं जर गर्व केला तर माणसाकडे मात्र ज्ञान राहत नसते त्याचं वर्णन सांगायले. माणसाकडे धन सुद्धा राहत नाही माणसाकडे निश्चित सुद्धा राहत नाही गर्व करू नका त्याचं वर्णन सांगायले. हिंग पडताचे राजने गोडविन होय हिंगवने ते विकल्प प्रवेशात ज्ञानी ज्ञानाभिमानी पुढे ज्ञान. हो तशा प्रकारे आपण जर आपल्या तळ्यामध्ये नेऊन जर समजा किती किलो साखर टाकत गोड पाणी होईल किती टाकत गोड होणारच नाही ना. तशा प्रकारे माणसाकडे जर अशा प्रकारचं अज्ञानी जर असलं तर त्या माणसाकडे ज्ञान कुठून भेटणार आहे असं त्याचं वर्णन सांगायचं. दुग्धकानींचा ते मुपडे तेने दुधाचे होते कवडे ते विज्ञान विकल्प वाढे ते ज्ञान उडे ज्ञानाभिमानी. दृष्टांत सांगितला जसं दूध आहे दूध आणि दुधामध्ये मिठाचा काळा पडत काय होते त्याचं दही होतो नासून जातो ते. तशा प्रकारे माणसाकडे कितीकच जर ज्ञान असेल आणि त्या ज्ञानामध्ये जर आपण गर्व जर केला ना तर जसं मिठाच्या कड्यानं मात्र त्या दुधामध्ये जशा प्रकारे नाचतंय तसं मात्र आपलं ज्ञान सुद्धा अशा प्रकारचं नाचतंय त्याचं वर्णन सांगायचं. सावध कणिका बीज खाये क्षणार्धे भरमित होये ते विकल्पाच्याने अनन्ये ज्ञाता होय ज्ञानाभिमानू. हो जसं आणि मात्र पिठामध्ये पाणी टाकलं की काय होते त्याचं उडा तयार होते उडा. तशा प्रकारे माणसाकडे जर किती सुद्धा ज्ञान असेल आणि त्या ज्ञानामध्ये जर गर्व असला तर त्याचा नाश होतो त्याचं वर्णन सांगायचं. व्यास ज्ञान भेद दृष्टी मे सज्ञान एक दृष्टी ऐसा विकल्प शुक्राचे पोटी त्रिवाक्यासाठी दृढ झाला. हो अशा प्रकारचा आणि मात्र विकल्प मात्र ज्याच्या पोटी असेल त्याला असं मात्र त्या ठिकाणी दिसतंय. जसं आपण जसं आहे तसं त्याचे तसं दिसतंय. आपण छान राहा आपण चांगले राहा तसं त्याचे दिसतंय म्हणून तसं त्या दिवशी लागलो त्याचं वर्णन सांगायचं. दीप मावळल्या पाठीन काजळची पोहणे उठी ते विज्ञान जाताचे शेवटे अति गर्व उठे ज्ञानाभिमानी. दृष्टांत दिले तशा प्रकारे दिवस माळवाय गेला दिवस माळवाय गेला काय होते अंधार होते. तशा प्रकारे माणसाकडे किती जर ज्ञान असत आणि त्या माणसाला जर गर्व आला असेल तर माणसाला अंधार होतो म्हणतात त्याचं वर्णन सांगायचं. स्वयंबुद्धीचे कण्यान विकल्प मात्र होयची ना गुरुवाक्याचे अति निपुण ते ज्ञानपूर्ण निश्चय. किती काही माणसाकडे जर ज्ञान असत तर त्या ठिकाणी अज्ञानपणा जर असला
तर त्याचा निनाद होतो. तशा प्रकारे गुरुपेक्षा माणूस लहान त्याचं वर्णन सांगेल. जो ज्ञानानुभव गुरु चिटाये तेने ज्ञानाते अक्षये विकल्प नरिगे ती ठाई हाती अनुपाये गुरु ज्ञान. हो, तशा प्रकारे त्याला केवढाही मोठा जर झाला तर गुरुपेक्षा लहानच म्हणतात. तशा प्रकारे मात्र त्या स्त्रियेला तो दिसू लागला त्याचं वर्णन सांगायला. गुरु वाक्या विनजे ज्ञान त्याशय रोगी जन्मदान विकल्प मात्रे सांडे प्राण आतिक्षिण अपायजो. हो, जशा प्रकारे मात्र मनुष्य जन्माने गुरु नाही केला म्हणतात तर त्याचा जन्म वाया गेलेला आहे म्हणतात. तशा प्रकारे माणसाला त्या ठिकाणी ज्ञान नाही त्याचं वर्णन सांगायचं. आचार्य विने पुरुष वेद रे वेद वाक्य प्रसिद्ध गुरुवाक्याचे ज्ञान विशुद्ध प्रजा प्रबुद्ध गुरुवाक्य. हो, किती काय माझ्याकडे ज्ञान असेल तर जोपर्यंत गुरु केला नाही तोपर्यंत मात्र तो पक्का नाही. त्याचं वर्णन सांगायला लागले आहे. त्याचं वर्णन आहे जोपर्यंत चांगदेवानं गुरु नाही केला तोपर्यंत पोराच राहिला. जेवढी मुक्ताबाई 5 वर्षाचे पण काय म्हणी चांगल्या पोराचे तसं त्याचं वर्णन सांगायचं. गुरुवाक्या विने सर्वता ज्ञान नाशे विकल्पता हेची शुक्राची व्यवस्था व्यासाशी सर्वता कळवाली. हो, हेच मात्र त्या शुक्राची जी काही कल्पना आहे ती व्यासाला कळाली म्हणतात. त्याचं वर्णन आहे ते वर्णन आपण सर्व ऐकायला त्याचं वर्णन. शुक्राचे ब्रह्मज्ञान विकल्प वाक्य झाले शिना शुक्र झाला ज्ञानहीन ते व्यासाशी चिन्ह कळव सरली. हो, ते सर्व अशा प्रकारचं शुक्राचं त्या व्यासाला कळालेलं आहे. माणसाने एकमेकाची संगती केली, एकमेकाच्या संगतीत गेलो मग माणसाची एकमेकाची गुण करतात त्याचं वर्णन सांगितलं. व्यास झाले भेद ज्ञान तोची भेद या भेद संबंध हे शुक्राशी न कळे चिन्ह त्याने विकल्प पूर्ण दृढ धरिला. हो, सगळं अशा प्रकारचं मात्र ते कळत होतं म्हणतात. परत तू काय केलं दृढ धरलं म्हणजे दम धरला त्याचं वर्णन सांगायचं. व्यास शुक्राशी लागे अति आसक्त क्षणा जना दमने परत गत झाली या विकल्पयुक्त त्यावरी परत न म्हणे व्यास. हो, क्षणाक्षणात अशा प्रकारचं विचारू लागला की बाबा विकल्प अशा प्रकारचं काय झालं क्षणाक्षणात व्यास अंतर्यामी आपण जाणवणे शुक्राचे ज्ञान ज्ञान चिन्ह जेणे पावे ज्ञान संपूर्ण कृपेने आपण सत्संग सांगी. हो, तर हे ज्ञान जर आपल्याला घ्यायचं असेल तर पुन्हा येतात संत संगतीमध्ये. संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारखी नाही देते. जर आपल्याला सुख घ्यायचं असेल ते सुख कुठं भेटते संत संगतीमध्ये भेटते त्याचं वर्णन सांगायचं. व्यास म्हणे शुक्राकाशे तू तवा स्वइच्छा जातोसे अवश्य जाय जनकापासे निश्चय पावचे त्याच्याने. हो बाबा, तू अशा प्रकारचा जनक जवळ अशा प्रकारचा जाय आणि त्या ठिकाणी जे काय तुला पाहिजे जे दया पाहिजे ते आहे. नाचत जाऊन त्याच्या गावारी खेळे आणि सुखी उसावारी अशा प्रकारे सांगतो. जनक राजा पृथ्वीचे टाये राज्य करून तो हे विधे ज्ञान विज्ञान त्याचे सर्वही परिपूर्ण पाहे पूर्णत्वी. या मूर्तीवर जनक राजासारखा दुसरा राजा जन्माला आलेला नाही. या भूतलावर तो मात्र राज्य करतो. तो अशा प्रकारचा आहे त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याचं वर्णन सांगितलं. जो संध्या निज मानसे त्याच्याने निसंध्या होसे समाधान जनकापासी परमार्थाशी परमार्थी. हो, एखादा अशा प्रकारे ज्याचाच माणूस आला याचाच म्हणजे भिकारी माणूस जर एखाद्या भिकाऱ्याजवळ गेला तर त्या समाधान होईल का? नाही होणार. मग एखादा माणूस जर चांगला एखादा श्रीमंत माणूस जर गेला तर समाधान होईल का? म्हणून बाबा तुझ्या जनक राजाकडचा असं सांगतो. आपण ज्ञान सांगावे त्याचे व्यासा ज्ञाने शुक्राचे मनाशी या लागे दाढी जनकापासे श्री शुक्राशी निश्चयार्थी. हो, शुक्राला अशा प्रकारचं मात्र त्या जनक राजाकडे पाठवले आले. पण माणसानं मात्र माणसं काय करतात खरी गोष्ट लपवतात आणि खोटी गोष्ट दाखवतात.
बाबा तुझ्याकडे जे काही खरं अपूर्व ज्ञान असेल ते सांग. असं ते सांगू श्री शुक्राची ज्ञान व्रते म्हणे कळले व्यासाचे ज्ञान स्थिती. आता जनकाचे ज्ञान शक्ती ही निश्चिते पाहू पा. हो आता अशा प्रकारे मात्र जनकाकडे जाऊन आता त्याची काय शक्ती आहे पाहू असं त्याचं वर्णन सांगायचं. ऐसे विचारो म्हणे मेरो गिरे उतरवणे जनक नगरे ठाकोडे दक्षिणी त्वाला दान पा. हो जनक नगरीमध्ये अशा प्रकारचा गेलेला आहे. आता गेल्यावर काय करतोय आपण पाहू. नग्न नगरात जाता होईल लोक ससकता पती चिराची तत्वता लोक लज्जार्था कापी केली. हो आता त्या ठिकाणी गेला म्हणतात. त्या ठिकाणी कसा गेला नग्न अवस्थेमध्ये गेला म्हणतात. आता नग्न अवस्थेत गेल्यावर काय झालं आपण पुढं पाहू. केवळ रिक्त होतेसे भेटून रायासे त्याचे देवालयासे रीती असतासे न जावी. हो मनामध्ये विकल्प आला. माणसाच्या मनात विकल्प आला तर होते माणसाला जे प्राशित्य भोगावं लागते. आपण यावेळेस तुम्ही आपण भेटून असं त्याचं वर्णन आहे. श्रेष्ठद्वर जोता कृपामूर्ती त्याचे भेटून रीते हाते हेची बुद्धी वृद्धी शिकवती धर्मशास्त्री नेते निश्चयाची. धर्मशास्त्रानं सिद्धीनं सांगितलेलं आहे. नीतिमत्तेनं सांगितलेलं आहे. आपल्याला जर गुरु भेटायला समजा आपण कोणाला जर भेटायला गेलो राहील आपल्या हातात कमीत कमी आपण काय सुद्धा पुढे म्हणून बाबा आपण मात्र त्या गुरुला भेटायला की आपण जाऊ नये असं त्याच्या मनात आलं. जनक गुरु तत्वे जगत गुरु तोची नरेंद्र त्याशी रिक्त असते नमस्कारो करतो तो नरो स्वधर्म मंद. हो अशा प्रकारे मात्र गुरु अशा प्रकारचा आहे. तर त्याला आपण मात्र खरी हाताने जाऊन त्याला आपण भेटायला पाहिजे असं त्याच्या मनात आलं. जनकाने लब्ध द्रव्य दृष्टी ऐसा निश्चय धरू नकोटी हाती घेतले राखोटी जनक भेटे लागुनी. हो बाबा जनक राजा कसा आहे म्हणजे फार असणारा श्रीमंत माणूस आहे. त्याला आपण भेटायला काय जावं मग त्या हातामध्ये काय घेतलं म्हणतात राखोटी. चिर कष्टे सूत्रकंठे कपोनाते राघवटे राजेंद्राला उठाउठी दारा पळते देखीला. हो अशा प्रकारे चाललेला आहे. चालल्यावर मात्र त्या ठिकाणी जनक राजाने पाहिल्या होता. जनक राजाने पाहिल्याबरोबर मात्र जनक राजा सुद्धा आला त्याचं वर्णन सांगायचं. ब्रह्मसूत्राविन नव्हे ब्रह्माण ज्ञानाशी नव्हे दंडीविना दिगंबरा नव्हे हा संपूर्ण अतिविलक्षण वेशधारी. हो आता कसं आहे माणसाच्या वेशावर माणूस कळत असते नाही का. माळकीन जर असला तर त्या कपाळाला गंध जर असला गळ्यामध्ये माळ असली तर त्याचं लक्षण सांगते असं त्याचं वर्णन सांगायचं. या लागे शुक्राचे द्वारपाळ निवारे त्यासे पवने सांगा रायापाशी मी शुद्ध भेटीसे आलो असे. हो द्वारपाळ असतात राजाच्या तिथं. जसं समजा आपण ज्याच्या एखाद्या मंत्री आलं आमदाराला भेटायचं तर आपल्याला ते जे असतात त्याकडे जाऊ शकतात नाही. तसे द्वारपाळ होते ते द्वारपाळ जाऊ दे नव्हतं. यांना सांगितलं की बाबा तुम्ही जाऊन सांगा म्हणे तुम्हाला भेटण्यासाठी मात्र आलेले असं त्याचं वर्णन सांगा. त्या शुक्राच्या मनगता आणि आलो असे ब्रह्मसुत राजा समोर येईल येतान सन्मान युक्त येईल. हो आता मात्र मी त्या शुक्राच्या मात्र यानं मात्र मी आलेलो आहे व्यासाच्या. आता मात्र त्याला सांगा आणि माझं त्याला सांगल्याबरोबर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी होते त्याचं वर्णन सांगायचं. ऐसे ज्ञाना अभिमान्य थोरा शुक्र माझा रे बांधले घरा ते कळले रायाशी अंतर शुक्र विकार हृदय असता. हो अशा प्रकारे म्हणतात त्या ठिकाणी माणसाचा जरी समजा गर्व असला अभिमान असला तर माणसाला मात्र कोणाची मात्र आठवण नसते त्याचं वर्णन सांगायचं. शुक्राचे स्वय घेता भेटे तो विकल्प धरला पोटे व्यास बोलेला ज्या गोष्टीसाठी त्या इतकप दृष्टी शुक्र नादी. हो जशा जशा अशा प्रकारचे विकल्प होता तुम्ही अशा प्रकारचा धरलेला आहे. जे जे सांगितलं होतं ते ते मात्र त्यांचे लक्षात ठेवून त्याचं वर्णन सांगायचं. आपण ना घेता भेटे जेणे विरे विकल्पाची गाठी
त्या तागिताची सांगू गोष्टी जननी दृष्टी शुक्र पावी. हो, अशा प्रकारे जे सांगितलेलं आहे ते आपण करायला पाहिजे. आपण त्याची भेटी घ्यायला पाहिजे. बरोबर म्हणून सांगायचं. भेट न घेता आपण शुक्र पावे समाधान आयसे साधोने विधान द्वारपाळाशी वचन राव बोली. हो बाबा, आपण जर अशा प्रकारे जर भेट नाही घेतली तर आपल्याला ज्याला सांगितलं त्याला राग येईल. मात्र त्या ठिकाणी असं त्या द्वारपाळाला सांगितलं त्याचं वर्णन. दारे उभा मानभव संगत तत्वे सुखी भव त्याशी सांगावा विप्रव निज अनुभव पाहिला. हो बाबा, तुम्ही जा सांगा मी या ठिकाणी उभा राहतो द्वारपाळाला सांगत त्याला असं त्याचं वर्णन सांगायचं. द्वारपाळ म्हणे शुक्राचे संगत्यागे सुखी होसे अवश्यराया सांगिले तुम्हासी हिरो निज मानसे क्षोभियला. हो बाबा, त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मात्र जाऊन तो निरोप सांगितलेला आहे आणि सांगितल्यावरून तुम्हाला बोलवलं म्हणजे त्याचं वर्णन सांगायचं. मी काय राज्यभार वाहो आहे न मज काय स्त्री संघ आहे मी निसंग निज निर्वाहेन सांग जाये पायरायाशी. हो, अशा प्रकारचं बाबा त्या ठिकाणी जाय आणि पाय असं त्याचं वर्णन सांगायचं. हाताची टाकले राखोटे तोडून टाकले लंगोटे निसंग मी एक दृष्टी मज पावयाची दृष्टी येऊ दे राजा. हो, अशा प्रकारे जे कागदामधून ते टाकून दिलेलं आहे लंगुटी ती लंगुटी सोडलेली असं त्याचं वर्णन सांगायचं. द्वारपाळे राया प्रते सांगितल्या शुक्त शक्ती राजा तेची सांगे या प्रतिपुरती संगत्याग स्थिती सुखी होय. हो, त्या ठिकाणी द्वारपाळ गेला. द्वारपाळाला जाऊन त्या राजाला सांगितलं. आता सांगितल्यावर काय होती पुढे पाहू आपण. संग त्यागे सुख प्राप्ते द्वारपाळ सांगे राज्य शक्ती आता कोण संग मद प्रती ते येऊन नृपते पाहे सुखी. हो बाबा, आता पुढं अशा प्रकारचं मला सुखी असं त्याचं वर्णन सांगायचं. संग त्याग पुढता पुढते राजा सांगे कोण आरते कोण संग आहे मद प्रती ती पाहून निश्चिती आदरिले. हो बाबा, माझ्या संगती अशा प्रकारचं कोण आहे, माझ्या संगत कोणाची करायला पाहिजे असं त्याचं वर्णन सांगायचं. मी शुक्र तो येते कोणा माझ्या शुक्र कर्तव्य काय कारण वस्तू नाम रूपातीला पूर्ण शुक्र शुक्रपणा दिहत्वी. हो, या ठिकाणी मी अशा प्रकारचा पूर्णपणे पत्ता सांगितला, पूर्ण नाव सांगितलं त्याचं वर्णन सांगायचं. देहाचे माता शुक्रपणांत देह येते की लक्षण देह पाच भौतिके पूर्ण माझे मी पण कोणते शिवभूपा. देह पंचभूते आवास त्या पंचभूताचा विलास विवंचुका सावकाश स्वरूप सावधाया. हो, अशा प्रकारे आपल्या देहाची स्थिती सांगितली, देहाची प्रकृती सांगितली. देह कसा आहे म्हणजे पातापासून उष्ण आणलेला आहे त्याचं वर्णन सांगायचं. पृथ्वी नवे मी जळले तवे जळ नवे मी अधोगत मतवे तेज नवे मी दहा तत्वे मी पंचतत्वे वायू नवे. पंचतत्वे अशा प्रकारचं आहे असं त्याचं वर्णन सांगायचं. त्रिते दिशे जेते जेते ते नव नवे मी शुक्रत्वे मे नवे पंचभूती त्याहून परते ते मी सोयी. मी सर्व घटी आहे पंचभूतामध्ये सगळ्याच ठिकाणी आहे कुठं तरी त्याला त्याचं वर्णन सांगायचं. अहम नवे मी देह मम तत्वे सोम नवे मी माया एक तत्वे अहम सोमुनी परते ते मी निश्चिते निजरूपी. मी निजरूपी अशा प्रकारचे ओम सोम अशा प्रकारचं आहे असं त्याचं आणि वर्णन सांगायचं. ऐसे विवचिता उपपते स्वरूपी पावले वृत्ते केले तटस्थ झाले स्थिती इंद्रियावरती निश्चेष्टिता. अशा प्रकारे माझी इंद्रिय मात्र अशा प्रकारची तटस्थ झाली त्याचं वर्णन सांगायचं. ऐसे निश्चेष्टिता सात रात्रे उभा होता राजदारी दंशमशका मत्सक माझारी सप्तरात्री अंचळ शुक्राचे निर्विकल्प समाधे
द्वारपाळायाचे सांगितले आधी शुक्र पूर्ण झाला त्रिशुद्धी अहम बुद्धी अर्पणी. आता त्या ठिकाणी मात्र त्याची बुद्धी जी होती ती बुद्धी मात्र त्या ठिकाणी काय झाली हरकुलिका देह भानावर नाही राहिला त्याचं वर्णन झालं. आईच्या सांगता द्वारपाळा अरविद्य हरपला प्रबळ समोर जाऊन तत्काळ अंतरगृही आणि अशा प्रकारचं राजा जाऊन सांगितलं राजाने सांगलं मात्र त्यानं लवकरात लवकर जाऊन घेऊन या त्याचं वर्णन सांगायचं. राया उचलून या त्याचे हे वेला पण राणी वंशे श्री शुक्राचे दशा कैची तुझे राणी यांचे सोयराव. हो अशा प्रकारे लिहून ठेवला ते दशा किती झाली तुम्ही ऐका. नाना भोगविल्यासे शुक्राचे निधत्व राणी वंशे विजय तत्वे बाणित्यासी ऐसा रायासे निश्चय झाला. अनेक प्रकारचा त्याला मात्र निश्चय झाला त्याचं वर्णन सांगायचं. बर्मत्वे वानिले योगी राजा जानने वृत्तलला भुजा शासने बैसवने बोजा श्री शुक्राशी पूजा ब्रह्मत्वी. आता त्या शुक्राला काय केलेलं सिंहासनावर ठेवलं म्हणतात. सिंहासनावर ठेवून त्याची पूजा केली त्याचं वर्णन सांगायचं. सोमुखे सांगे शुक्रतासे मी जनगालो से भेटीसे वचने शुक्रे झाला उल्हासी सर्व भावने से नृपनामी येला. आणि मग त्या ठिकाणी जनक राजाने सांगितलं की बाबा मी जनक राजा आहे मी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे तर त्याला उल्हास आला त्याचं वर्णन सांगितलं. नमोनिया श्रीरामाचे चरण शुक्र तटस्थ झाला संपूर्ण त्याचे देखून या लक्षणात ते ज्ञान अपूर्ण नृपमानी. हो त्या ठिकाणी म्हणजे तटस्थ झाला आणि मात्र पायावर डोकं ठेवलेले म्हणजे अनेक प्रकारचं ज्ञान त्याचं वर्णन सांगायचं. सर्व इंद्रिया निरत ज्ञान नाही नित्यमुक्त ते ज्ञान संशंकित पूर्णत्व तेत असे ना. हो त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं मात्र नुन्य नव्हतं त्याचं वर्णन सांगायचं. आंब्या पाळला गेल्या झाडे सज्जने न मूर्ता नये गोळी निशंक ज्ञान न होता जोडी तटस्थ गाडी अपक्वी. हो जशा प्रकारे दृष्टांत दिलं जशा प्रकारे आंबा जर पाडायला लागला तर त्या 1000 आंब्यामधून एक आंबा कोणाला सापडतो तो त्या पक्षाला मिठून नाही का तो बरोबर पाळ सापडतो तसं सज्जनाला मात्र सापडते त्याचं वर्णन सांगतो. दहे म्हणतो काढले लोणे ते ठेविता दरे कवट खाणे त्याची अग्नी संगे तापोने सुगंधपणे सुस्थिरा. लय मोठे अशा प्रकारचं दृष्टांत दिलेलं आहे. जसं दूध आहे दुधापासून काय होते म्हणतात दूध तपून त्याचं काय करायचं इर्जन घालायचं इर्जन करून ताक करायचं त्याचं लोणी करायचं त्याचं तूप करायचं असं लय मोठे उदाहरण दिलेले. तसं माणसाला जेवण होण्यासाठी अनेक प्रकारची प्रकृती त्याचं वर्णन सांगायचं. ते तटस्था ते संपूर्ण त्वचे मुख्यत्वे अपत्ताधान सर्व इंद्रिया चित्त समाधान हे ज्ञान विज्ञान अतिशुद्ध. हो तसं जर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर सर्व इंद्रियाचं दमन करावं लागतं त्याचं वर्णन सांगायचं. शुक्राचे तटस्थांबोडे त्याचे शुद्ध ज्ञान जोडे आयशे विचारोने धडपुडे निज निवाडे नृत्य बोले. हो अशा प्रकारे मात्र त्या सूत्राला सांगितलेलं आहे सर्व तुझ्याकडे जे काय असणार सर्व टाकून द्या आणि ते ज्ञान घ्या त्याचं वर्णन सांगायचं. राजा म्हणे तटस्थ तेथे शुक्रा कोठे आहे तुझे वृत्ती येरू म्हणे आत्मा प्रकृती वृत्ती निश्चिते सुखरूपी. हो अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती मात्र सुखरूपी त्याचं वर्णन सांगायचं. ऐसे आत्मा स्थिती आहे त्याची स्थिती डोळा पाहे तेव्हा दृश्य दृढ चिन्मात्र होई हा अनुभव पाहे आत्म्याचा. आता या आत्म्याचा जर अनुभव पाहायचा असेल आपण पाहिलं आत्मा कसा आहे म्हणजे तो आत्मा सगळ्याचा एकच आहे आत्मा वेगळा नाही असं त्याचं वर्णन. शुक्र जेव्हा आत्मस्थिती पाहे विस्मयचा घडला ठाई निर्देह नाही होय वंशत्वे राहे ब्रह्मत्वी. हो अशा प्रकारे आत्मा आहे सगळ्याचा आत्मा आहे हे त्याचं वर्णन सांगायचं.
जे जे देखो जाय दिठे ते ते आत्मत्वेची उठी बाप गुरु वाक्याचे कसवती दृश्य चित्ते पोट्या परब्रह्म नांदी. हो अशा प्रकारे मग मात्र आपलं चित्त जर त्या ठिकाणी जर गेलं तर मग त्या ठिकाणी भगवंत राहतो. त्याचं वर्णन सांगायचं. स्त्री पुरुषाया व्यक्ती पूर्ण परमत्वे प्रचित्ते पशु पक्षी नाना जाती आत्मस्थिती जगनांदी. हो ज्या माणसाला सर्व समसमान दिसतंय त्याला मात्र सगळं समसमान दिसतंय. त्याचं वर्णन सांगायचं. जे जे पायते ते आत्मस्थिती तव तव सव इंद्रिय ब्रह्म प्राप्ती गुरुवाक्याचे प्रमख्याती सौभाग्य पावते स्वानंदी. अशा प्रकारे ज्या माणसानं गुरु केला त्याला मात्र त्या गुरुनं त्याला मात्र त्या ठिकाणी त्याची प्राप्ती देवाची होती. त्याचं वर्णन सांगायचं. अगाध गुरु गरिमान ब्रह्म तत्व्याले इंद्रिय कर्मा सहज भेटी परम ब्रह्मान देह धर्मा सिद्धत्वी. हो आणि मग मात्र त्या गुरुच्या कृपेनं गुरुनं जे ज्ञान दिलं आणि मग मात्र त्या ठिकाणी देवाची ओळख होती. त्याचं वर्णन सांगायचं. निंद्रेचे निज शेजार तळे धरानावरी अंबरा मोडणे आते आरोरा चिंद चिन्ह मात्र स्वभावी. हो माणसाचा गुण आहे. जसं माणसाला त्या ठिकाणी मात्र निद्रा येते त्या ठिकाणी मात्र ती देवाकडे जाऊ देते. त्याचं वर्णन सांगायचं. विसरणे शासने मला नाटव्याचा टाव पुशियला सहज सुखे सुखाळू झाला दुष्काळ पडला दे भावी. हो अशा प्रकारे मात्र त्या ठिकाणी सगळा देह भाव विसरला. त्याचं वर्णन सांगायचं. जागृती आले ब्रह्मपूर्ण स्वप्न झाले चैतन्य घना संप्राप्ती झाले सुख संपन्न हा प्रताप पूर्ण गुरु आज्ञेचा. गुरु आज्ञेचा असा प्रताप आहे. जशा प्रकारे मनुष्य झोपेतून जागा होतो तशा प्रकारे गुरुचं ज्ञान त्याला आल्याबरोबर त्याचा उद्धार होतो. त्याचं वर्णन सांगायचं. गुरु आज्ञेचा चमत्कार सर्व निपडताची अक्षर सुखरूप झाला संसार चरांचर ब्रह्ममयी. हो गुरुची जर कृपा झाली तर गुरुच्या कृपेने हा संसार जे हा संसार सुखरूप होतो. त्याचं वर्णन सांगायचं. गुरु वाक्याचा गौरव शुक्राची झाला सदानुभव तिने आती आल्हादे पाहे पाहो साष्टांगिराव सद्भावे नमियेला. हो अशा प्रकारे मात्र ज्याला तो सगळ्या प्रकारचा अनुभव आला. अनुभव आल्यावर मात्र त्या ठिकाणी त्याने साष्टांग नमस्कार केला. त्याचं वर्णन सांगायचं. राया दिल्या लिंगण दोघाचे गेले दोन पण मुसावले चैतन्य घनान परिपूर्ण पूर्ण परब्रह्म झाले. हो इथपर्यंत माणसाची जर कल्पना निवडून घालायची असेल तर इथपर्यंत जावं लागतंय. इथपर्यंत पोहोचला. इथपर्यंत पोहोचल्यावर त्याला जे काही 2 दिवसात एकच दिवस लागून त्याचं वर्णन सांगायचं. पूर्णत्वे पावनी समाधान सहजांगे सुटले आलिंगना तरी ना दिसे दोन्ही पण अखंडत्वे पूर्ण आत्मत्वे. इथपर्यंत गेल्यावर जेव्हा मात्र त्याला ती प्रचिती आली तेव्हा त्याला 2 दिवस लागले. एकच दिवस लागलं आणि म्हणून दिले त्याचं वर्णन सांगायचं. शुक्र म्हणे जनका प्रते न कळोने सहज स्थिती म्या विकल्प धरला चित्ती मुख्य पूज्य मूर्ती श्री व्यास. हो अशा प्रकारे मात्र त्या ठिकाणी सांगू लागला. मी विकल्प अशा प्रकारचा माझ्या मनामध्ये धरला होता म्हणून मात्र मला इथपर्यंत काही दिसत नव्हतं. व्यासासे तेरे पुरुष भेद भिन्न अशा अप्सराचे वचन ऐकून विकल्प भरले मन व्यासा ज्ञान निश्चय माने. हो अशा प्रकारे म्हणून मात्र त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष लागले. आता मात्र माझ्याकडे अशा प्रकारचा विकल्प आहे. हा विकल्प गेला असं त्याचं वर्णन सांगतो. आयशिया विकल्पाचा समूळ दाहो तुझ्या वचने केला पाहो धन्य धन्य ज्ञानाचा अनुभव निसंदेह भवती. हो बाबा म्हणून मात्र मी हे जगात दिलेला विकल्प आहे सर्व विकल्प सोडून दिलेला आहे.
धन्य धन्य ज्ञान आहे त्याचं वर्णन सांगायचं. दारपाळाच्या निरोपावरीन माया अविद्या विकल्प बाहेरी बर. तुझ्या वैभवाची तोरेन वैद्य सुरवरे सर्वत्री. हो बाबा त्या द्वारपाळाजवळ अशा प्रकारे सांगायला गेलेलं आहे. धन्य धन्य तुझी माया आहे, धन्य धन्य तुझ्या मायेनं माझा विकल्प घातला त्याचं वर्णन सांगायचं. बाप वाक्याचे तिखट बाण गाणे विनाचे दिले प्राण जीव मारोनी संपूर्ण पूर्णत्व पूर्ण मज केली. हो बाबा जे माझ्याकडे विकल्प असणारा विकल्प आहे, माझ्याकडे जी असणारी मात्र अहमबुद्धी आहे, ही सर्व अशा प्रकारची मात्र सगळी छदून टाकली असं त्याचं वर्णन सांगायला. ऐकणे शुक्राचे वचन आणि जनक झाला सुख संपन्न येतोनी शुक्र झाला सुखपूर्ण संतोषोनी आपण काय बोली. आता मात्र हे सगळं त्या जनक राजानं शुक्राचं वचन ऐकलं म्हणतात. पूर्ण वचन ऐकल्यावर त्या ठिकाणी मात्र तो राजा प्रसन्न झाला म्हणतात. आता प्रसन्न होऊन काय बोलतो पुढचं ऐका. जनगमने धन्य धन्य जे तुझ झाले समाधान तेचे गुह्याचे गुह्य ज्ञान कर्म समान तया नाव. हो बाबा जे तुला अशा प्रकारचं गुह्य ज्ञान झालं ते गुह्य ज्ञान कोणतं आहे म्हणले ब्रह्मज्ञान. सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असणारं कोणतं आहे ब्रह्मज्ञान आहे असं त्याचं वर्णन सांगायचं. पूर्वेच तो ज्ञान नेते वस्तू कळले निजत्व बुद्धी बर. गुरुवाक्य तेचे त्रिशुद्धी निजात्मसिद्धे निश्चित पै. हो म्हणून हे ज्ञान पुढे सापडतंय गुरुने अनुभव काही सापडले. हे ज्ञान गुरुपाशीच आहे, हे ज्ञान कोणाजवळ सुद्धा नाही त्याचं वर्णन सांगायचं. जे तो पावलाशी समाधे यावरे ज्ञान सिद्धी नाही नाही गा त्रिशुद्धी निजात्म बुद्धी याच नावे. हो निरात्मबुद्धी अशा प्रकारची याचं नाव आहे म्हणले. आता मात्र तुम्ही या ठिकाणी मात्र तू कधी सुद्धा चंद्र सूर्य तोपर्यंत मात्र हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान मात्र तुझं कधीच कमी होणार नाही त्याचं वर्णन सांगितलं. जे तुझ झाले आत्मप्राप्ते तेची नारायणाचे ज्ञान शक्ती तेची ज्ञान श्रीकृष्ण नाथी तेची स्थिती नारदाची. हो हे जे ज्ञान आहे मात्र हे ज्ञान नारदापासून घेतलेले आहे. हे श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा दिलेलं आहे आणि हे ज्ञान मात्र दिलं त्याचं वर्णन सांगायचं. तेची स्थिती यज्ञवल्क्यासी तेची स्थिती व्यासासे तेची स्थिती मदपासी निश्चयासे निश्चित. यज्ञवल्क्याची सुद्धा असणारी मात्र हेच असं ज्ञान भेटलेलं आहे. हे व्यासाला सुद्धा असं ज्ञान भेटलेलं आहे आणि हे मदती सुद्धा ज्ञानाने नियम दिले असं त्याचं वर्णन सांगितलं. ज्ञा सूत्र दीप भिन्न प्रभा एकत्वे अभिन्न ते विज्ञानाचे विचित्र कर्मचिन्ह परे ज्ञान ज्ञान एकची. हो माणसाचं कर्म गळ आहे, ज्ञान सर्व एकच आहे. हे ज्ञान जोड नाही, ज्ञान सर्व एकच आहे. परंतु माणसाचं जे संचित आहे तर संचिताचं फळ भोगल्याशिवाय माणसाला मात्र सुटत नाही त्याचं वर्णन झालंय. नारदासी नित्य लंगोटे कृष्ण वैभावे सत्तम संपन्न दृष्टी दोहाचे ज्ञान कसोटी एकत्व तो पुष्टे समसाम्ये. हो नारदाला काय म्हणले लंगोटी आणि कृष्ण भगवंताला आणि नारदाला दोघांचं एकच ज्ञान आहे असं त्याचं वर्णन सांगितलं. जळ भरत म्हणते जळ यज्ञवल्की ज्ञान रूढ दोहेचे ज्ञान एकत्वे गोड ज्ञानी पडिपाळ असे ना. जळ भरताचं आणि यज्ञ विवेकचं या दोघांचं ज्ञान एकच आहे असं त्याचं वर्णन सांगितले. नाव दोन आहे पण ज्ञान एकच आहे. जशा प्रकारे समजा आता माणूस आहे, माणसाचे वेगळे वेगळे नाव ठेवले पण माणसाची एकच ठिकाणी असं त्याचं वर्णन सांगितलं. द्या देखता दोष कोटे आत्मत्वे पाहता निर्दोष दृष्टी या लागी देही ना ठेवावी दृष्टी तो पाची कोष्टे जे आत्मा. हो देह एकच आहे. देह माणसाचा वेगळा वेगळा नाही आणि देहाला मरण सुद्धा नाही. फक्त जसं आपलं जुने कपडे झाले टाकून द्यायचे नवे कपडे घालायचे असं त्याचं वर्णन सांगायचं. ऐकून या जनकाच्या गोष्टी सुख
झाले शुक्राच्या पोटी संशय गेला उठाउटे स्वानंद पोटे सदा सदुदिता. जनक राजाच्या सर्व गोष्टी आणि मात्र ऐकल्या. त्याच्याकडे जो काय असणारा विकल्प होता सगळा विकल्प गेला. माणसाचा विकल्प पुढे जातो ज्या वेळेस आपण लोकांचे जर समजा जर 10 तस्मे पाहिले तर आपला 1 तस्मा पुढे जाईल याचा मेळ लागत नाही. तेव्हा माणसाला समजत असते. असं त्याचं वर्णन सांगायला त्याचा विकल्प गेला. या हो परे जनक श्री शुक्रासे सांगितले शुद्ध ज्ञानाशी त्याने विश्रांती झाले रायाचे हे सुख वचनाशी न बोलवी. हो मग जनक राजानं जे काय मात्र असणार ज्ञान ते सगळं ज्ञान सगळं मात्र त्याला दिलेलं आहे. त्याला विश्रांती झाली. जसं माणसाला कुठं विश्रांती आहे? संतांच्या पायात. संतांच्या सहवासामध्ये मनुष्य पा. आता आपण पोथीमध्ये बसतो काय आपलं ताण आहे का? त्या ठिकाणी काही चिंता आहे का? तसं त्या ठिकाणी जर चिंता नाही त्याचं वर्णन सांगायचं. सुख उतरले संपूर्ण सकाळ संशय झाले दहन वाचीशी पडले महामून भय शोक पुन्हा मावळली. हो अशा संतांच्या संगतीमध्ये ज्ञानामध्ये जे ज्ञान असतंय त्या ज्ञानामध्ये जे आहे ते सगळं मात्र त्या ठिकाणी पाप विकल्प होते. सगळे विकल्प नाहीचे झाले आणि त्या ठिकाणी ज्ञान भेटलं त्याचं वर्णन सांगायचे. नेवावले हृदयाच्या दिव्यादे इंद्रिया निवालले सुख बुद्धी विश्रांती पावले त्रिशुद्धी सुख सुख बोधे संतुष्ट. इंद्रिय आहेत. इंद्रिय जशा प्रकारे माणसाची व्याधी. एखादा माणूस बिमार पडला आणि त्या माणसाला जर समजा योग्य डॉक्टर जर भेटला तर त्याचं दुखणं बरं होत नाही. तशा प्रकारे यानं तो मात्र जनक राजा भेटला. जनक राजाने याचं जे काय असणारं मात्र जे गुह्य त्याला पूर्णपणे सांगितलं ज्ञान दिलं आणि ते ज्ञान मात्र जगाला दिलं त्याचं वर्णन सांगितलं. शुक्र मने राया परतीन माझा झाली प्रम विश्रांती ते विश्रांती भोगावया एकांतीन मेरू पर्वते शुक्र गेला. शुक्र मात्र त्या ठिकाणी जनक राजाला बोलू लागला की तुमच्या मला ज्ञान दिल्यामुळं काय झालं म्हणे विश्रांती झाली मात्र. आणि मग त्या ठिकाणी ती विश्रांती भोगण्यासाठी मेरू पर्वताकडे गेला. त्याचं वर्णन सांगायले. निर विकल्पा निरहकारी आसन घालणे योग समुद्री शुक्रबाई चला समाधीवरील मेरू शिखरी स्वानंदी. हो मेरू शिखरावर अशा प्रकारचं आसन घातलेलं आहे. संतानं जर बसायचं असलं सज्जनानं जर बसायचं असलं तर आसन खाली बसू नये. काही काहीतरी बसायला येऊन त्याच्यावर बसा असं आसन टाकलं आणि आसन टाकून त्या ठिकाणी मात्र आपलं जे काय असणार मात्र त्या ठिकाणी एका ध्यान करत बसला त्याचं वर्णन सांगायचं. विनय प्रकाश रूपा निविताचे जैसा दीपा जैसे शुक्राचे समाधी स्वरूप निविकल्पा या नाव पै. हो त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी सुख त्या सुखामध्ये समाधी लावली आणि समाधी लावून बसला त्याचं वर्णन सांगायचं. शुक्र मने मे जनवरे सुखे बैसलो मेरू शिखरी बाहेर संख्ये शास्त्रांतरी 10 सहस्त्र झाले आंबे भे. अनेक प्रकार त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी सुखानं बसलेला आहे म्हणतात. त्या ठिकाणी आणि रिद्धी सिद्धी प्रसन्न झाली त्याचं वर्णन सांगायचं. देवा स्वरूपाचे ठाये न मुळे हृदयास्त नाही काळे ते अटक पाहे हे विटाये टिकेना. हो त्या ठिकाणी बसला त्याला मरणाची भीती नाही. कोणता एखादा काळी आपल्याला काळ खाईल त्याची भीती नाही. असं त्या ठिकाणी बसला. कधी ज्या वेळेस मात्र आपली इंद्रिय जर मनच जर दिवस झाले तर त्या माणसाला कधी भीती नाही त्याचं वर्णन सांगायचं. ऐके श्रीरामा कृपा मूर्ती या परे शुक्राचे ब्रह्म प्राप्ती जनके आलेले यथास्थिती आत्मप्राप्ती से समाधिस्ता. हो इथपर्यंत जावं लागते. चेने खावे लोखंडाचे आणि तेव्हा ब्रह्मपद येण्याचे. आपल्याला वाटते एक अभंग म्हणला एकदा हरिपाठ म्हणला की आपल्याला जीव पाहावं नाही का. इतका जीव आपल्याला पावायला इतका जीव आपल्या कामावर लागत नाही. कामावर लागली पैसे देऊन पण आपलं काम ऐकत नाही. तर देवासाठी इतकं करावं लागतं. तुकाराम महाराज किती आपल्याला जिथे जीव पण राहिलं
7 अवतार घेतले म्हणतात तबाजीव पावला असं त्याचं वर्णन झालं. समाधी आणि उत्थान दोन्ही अवस्था बोळवून करणिया श्री शुक्र जाण झाला संपूर्ण पूर्णत्वी. हो समाधी लावली समाधी. देवाचं नामचिंतन करत बसला, देव भाव विसरला आणि मग त्याला देवाची प्राप्ती झाली. त्याचं वर्णन सांगितलं. एका जनार्दना शरण शुक्र सुखे झाला ब्रह्म संपूर्ण. पुढे श्रीरामाचे परिपूर्णपण वरिष्ठापण निरूपिल. जनार्दन स्वामी सांगायला लागलेले, जनार्दन महाराज, एकनाथ महाराज, की बाबा इथपर्यंत आपल्याला जर करायचं असेल तर भक्ती करायची इथपर्यंत करावं लागेल. आपण भक्ती करायला आपण इथपर्यंत टिकू शकत नाही. मग काय करावं? कलियोगी उद्धार हरिजनाने. देवाचं नाम चिंतन करा, माणसाचा उद्धार आहे. पहिल्या काळामध्ये अनेक प्रकारे लोक जप तप अनुष्ठान करत होते, उपाशी डोंगरात बसत होते. आता डोंगरात बसायचं काम नाही. या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यात ते निम्मे वर्ष झोपण्यात गेले. आपल्या माग आपण ऐकलं, झोपण्यात किती गेले, आपल्या बाळपणात किती गेले, तरुणपणात किती गेले, म्हातारपणात किती गेले आणि खाली किती राहिले. म्हणून नाथ बाबा आपल्याला सांगायला लागले की तुम्ही फक्त 2 अक्षरी जप करा. कोणता? रा आणि म. हे जर आपण जप केला तर आपला उद्धार आहे. त्याचं वर्णन आपल्याला नाथ बाबा सांगायला लागलेले. आता उद्याच्या आज्यामध्ये कथा येणारी आहे. उद्या मला वाटतं आज आपल्या जीव लागले तर उद्या दिवसापूर्वी जाऊन बरं आहे. दिवसासाठी प्रयत्न करूया. उद्याचा चांगला अध्याय असं आपल्याला या ठिकाणी नाथ बाबा विनंती करायला लागलेले. खाता खाता खदा आणि बोलता बोलता लबाड. एखादा शब्द माझ्याकडून मागे पुढे झाला असं नाथ बाबा म्हणतात तर प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा आजची तशी भक्ती, करोनी गंगावरती घ्याल का तसं मी आता तुम्ही म्हटलं कोणी माया असतील, कोणी बहिणी असतील, कोणी माझी आई असेल तर तुम्ही मात्र एखादा शब्द करोनी झाला तर मात्र माफ असू द्या असं त्याचं वर्णन करायचं. स्वस्ते श्री भावार्थे रामाय रे बालकांडे एक करटी काया शुक्र जनक संवादी नामो दशमाध्याय. गोरा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वासुदेव हरी. उनका मोठा है 332 हुई है. आता मोठी मोठी लागतात का काय रे? नाही कोणता लहान कोणता मोठा ते त्याच्यावर जसं अनुकर्मण असं तसं आपल्या आधी 342 आहे. पुढचा लहान 136 होईचा. म्हणजे एक मोठा एक लहान एक मोठा एक लहान असते दिवसात एक आहे.